लाखोंचं पॅकेज असलेली सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी अचानक नोकरी सोडते आणि एक दिवस तिचा मृतदेह तलावात तरंगताना आढळतो. पण जेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करतात तेव्हा समोर येतं एक सीसीटीव्ही फुटेज ज्यानं पोलिसांचेही सध्या होश उडवलेले आहेत. अखेर त्या रात्री त्या मंदिरात असं काय घडलं होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. हैदराबादमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आलेली आहे ज्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. हैदराबादच्या पीरजादीगुडा येथील एका तलावात तेजस्विनी नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीचा मृतदेह आढळला. पहिल्या नजरेत ही आत्महत्या वाटत होती, पण पोलिसांनी जेव्हा आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा जे समोर आलं ते अत्यंत थरकाप उडवणारं होतं. घटनेच्या रात्रीचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. या फुटेजमध्ये तेजस्विनी नग्न अवस्थेत एका मंदिरात पळत पोहोचल्याचं दिसतंय. तिथं गेल्यानंतर तिने मंदिरातील अन्मावारूची मूर्ती उचलली आणि ती तलावाच्या दिशेने चालू लागली. प्राथमिक तपासानुसार तेजस्विनीने त्या मूर्तीसह तलावात उडी मारली आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. पोलीस सध्या त्या तलावात मूर्तीचा शोध घेत आहेत, कारण ती मूर्ती सापडल्यास या तपासाला एक मोठी दिशा मिळू शकते. पण मित्रांनो, एक यशस्वी IT प्रोफेशनल अशा टोकाच्या पावलापर्यंत कशी पोहोचली असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. तपासात समोर आलंय की अवघ्या 6 महिन्यांपूर्वी कामाच्या प्रचंड तणावामुळे तेजस्विनीने आपली लाखोंची नोकरी सोडली होती. त्यानंतर ती विशाखापट्टणम येथे गेली आणि 2 महिन्यांपूर्वी ती तिच्या आईसोबत हैदराबादमध्ये एका भाड्याच्या घरात राहायला आलेली होती. तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तेजस्विनीला रात्री अत्यंत भीतीदायक स्वप्न पडायचे. या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा तिच्या घराच्या भाड्याची माहिती समोर आली. तेजस्विनी ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्याचं भाडं ती दररोज तब्बल 3,500 रुपये देत होती. म्हणजेच महिन्याला 1,00,000 रुपयांपेक्षाही जास्त रक्कम ती भाड्यापोटी मोजत होती. इतकंच नाही तर ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती त्याच्या वरच्या 2 मजल्यांवर एक लॉज चालत होतं. आता पोलीस त्या लॉजमध्ये येणाऱ्या लोकांची आणि परिसरातील नागरिकांची कसून चौकशी करतायत. मेडीपल्ली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून तेजस्विनीचे डेथ डिक्लेरेशन, तिच्या बँक खात्यांमधील पैशांचे व्यवहार आणि तिची आई अरुणा यांची चौकशी केली जाते. नोकरीचा ताण, भीतीदायक स्वप्न की यामागे दुसरं काही काळबीर आहे? तेजस्विनीने अखेर असं पाऊल का उचललं याचं मूळ कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.